आवाज. हॅलो. हा, मी हॅलो. हा, सर. वर्षा आणि माझा मुलगा जो प्रणव डावरे आहे, तर त्याच्या बाबतीत असं झालं की ऍक्च्युली तो US ला जाऊन आला, नंतर तो न्यूझीलंडला जाऊन आला. त्याला तेव्हा खूप म्हणजे असं हे होतं की अरे आपण जाऊ का? आणि मला एकटीच आला हा मार्गी लागला. पण माहिती नाही काय आलं मध्ये आणि त्याचं जरा प्रॉब्लेम सुरू झाले. तर मग मी अर्चना मॅडमना भेटले आणि मग त्यांच्याशी बोलले. त्यांच्याशी बोलल्यानंतर मी पण ते होपोनोपोचं वगैरे करते, युनिव्हर्सचं करते, तर मला स्वतःला खूप छान रिझल्ट होते. म्हणजे माझे खूपच सुंदर रिझल्ट होते. हम्म, मग मी काय करू काय करू काय करू, मला त्याच्याकडे बघून आणि हम्म, त्याची जी तळमळ होती, त्याचं हम्म, जे वागणं होतं, असं डिप्रेशन मध्ये जायचा, हम्म. इतका डिप्रेशन. म्हणजे काय आणि व्हायचं नक्की? असा म्हणजे तो असा चेहरा, त्याचा तो संताप, त्याचं ते त्याचं रूपच म्हणजे मी युनिव्हर्सला प्रेयर करायची की युनिव्हर्स मला हे रूप नको, त्याचं बघायचं नाहीये मला, प्लीज तू काहीतरी हेल्प कर, हम्म, प्लीज तू काहीतरी हेल्प कर. असं करत असता असता आणि मला नेमकं मला अर्चना मॅडम आठवल्या. आणि म्हटलं अरे आपण यांची मदत घेऊ शकतो, म्हणजे ही सगळी युनिव्हर्सचीच कृपा, कारण मी युनिव्हर्स. आणि मग मी लगेच अर्चना मॅडमना फोन केला. अर्चना मॅडमना फोन केल्यानंतर त्या म्हणाल्या ते हँड आपण बघू शकतो, म्हणजे त्यांनी मला छान सल्ले दिले हम्म, आणि मी ते फॉलो केले. तर मला त्याच्यामध्ये पॉझिटिव्हनेस दिसतोय. म्हणजे कुठल्याही गोष्टीचं जरा थोडी निगेटिव्ह हे झालं तर तो असा डिप्रेशन मध्ये जात नाही, जो हम्म, पहिला जायचा. हम्म. आता तो तिला पण तो पॉझिटिव्हिटी मध्ये बघतो. स्ट्रॉंग झालं, नाही मम्मी, स्टेबल झालं. हम्म, म्हणून म्हणजे तो जो त्याची जी तळमळ आणि त्याची तगमग जी मला दिसायची, ती मला आता टचूड एवढ्या ह्याच्यात हम्म, दिसलेली पुढे. हम्म, मला हम्म, तेवढी खात्री आहे. आणि होऊन जाईल, त्याचा मार्गी लागून जाईल. प्रयत्न चालूच आहेत त्याचे, हम्म. चालूच आहे आणि खूप छान आहे त्याच्यावर. बिहेवियर मध्ये चेंजेस आहेत त्याचे, हो 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 वागण्यामध्ये. हो 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 हो. खूप चेंजेस झाले त्याच्या वागण्यामध्ये. दुसऱ्यांना आता समजून घेतो, नाहीतर तो इतका चिडचिड करायचा, इतका चिडचिड करायचा ना, हम्म, खूप चिडचिड. मी समजायची याला, मी कशी समजवू. हम्म, मी सांगते काय, मी आता मी काय करू आता इकडनं जर म्हणजे आता मम्मी मला इकडे जायचं असं, बापरे, याला जर नकार आला तर हा परत तसाच हे जाईल. मागे जात काय बरं. करू काय करू काय करू. युनिव्हर्स मला मदत, युनिव्हर्स तू मला मदत केलीस, युनिव्हर्स तू मला मदत केलेली आहेस, मला माहित नाही पण तू मला मदत केली आहे. आणि अचानक मला अर्चना मॅडम आठवल्या का, तुमचा फोन आला, मला वाटतं काहीतरी झालं असं त्याच पिरियड मध्ये. हम्म, अरे म्हटलं या आहे आपल्याला मार्गदर्शन करायला. हम्म. आणि मग तेव्हापासून थोडस त्याचं इकडे जा तिकडे जा, त्याच्यामुळे थोडस मध्ये हे झालं. पण मग परत त्याने ते कॅच केलं सगळं. ट्रॅकवर आले तर. हो, परत ट्रॅकवर आली गाडी. खूपच सुंदर आहे, खूपच छान आहे. मी तर म्हणते प्रत्येक मुलाने हे करावं. मुलाने असेल, मुलीने असेल, बाईने असेल, प्रत्येकासाठी आहे हे. एजचं ग्राफोथेरपी. काही बंधन, एजचं काही बंधन नाही. हम्म, त्याही एज मधल्या लेडीज जेंट्स कोणीही करू शकतं आणि कोणीही समजून, म्हणजे आपण म्हणतो ज्योतिष आपल्याला खरं सांगतो. पण ज्या वेळेस मला माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी त्याच्या बाजूलाच हम्म. बसले होते, अर्चना हो, त्या आपण घेत बाजूलाच होतो बसले, तेव्हा. हम्म, त्या बाजूलाच बसले होते. तर मला तर असं वाटत होतं अरे हे ज्योतिष सांगतायत की काय, त्या हँड रायटिंग वरनं इतका तंतोतंत त्याचा स्वभाव, त्याची वागणी, त्याची बोलण्याची पद्धत, त्याचं कुठे चुकतं. आणि त्यावरनच मी समजले की नाही आता हे सगळं छानच होणार. आणि तसंच छान झालेलं आहे, त्याच्यात प्रगती झालेली आहे, त्याच्या काही गोष्टीत प्रोग्रेसही झालेल्या आहेत. आणि इथून पुढेही त्याच्या प्रोग्रेस होणार आहे, हम्म. झालेल्या आहेत. बेस्ट ऑफ कॉंग्रॅच्युलेशन. छान वाटलं मलाही, म्हणजे जे काही अनुभव आले तुमचे, त्यासाठी आपण पण, तुम्ही पण म्हणजे बरंच त्याच्या पाठीमागे उभ्या होत्या. नाही, प्रणव कर, नाही प्रणव कर. आणि हो फायदाही झालाय त्याला, त्याचा निश्चितच फायदा झालाय आणि अजूनही पुढे फायदा होईल बिझनेसमध्ये. म्हणजे हो जे हो काही त्याचं गोल आहे त्याच्याही तो हो अजून पुढे जाईल, अशा माझ्या त्याला शुभेच्छा. हो